PNGचा दागिना आहे हा. आपल्याला ह्याला अवॉर्ड मिळाला, अवॉर्ड विनिंग पीस आपण ह्याला म्हणतो. तर 2006चं आपलं गोल्ड कॉन्सिलचं अवॉर्ड असतं गोल्डचं, त्याच्यामध्ये ह्याला मिळालेलं आहे ह्या पीसला. मग आम्ही ह्याला गोल्ड अवॉर्ड विनिंग हा सेट म्हणतो. ह्याच्यावरती मंगळसूत्र 60 ग्रॅम 70 ग्रॅमच्या पुढे येतात पट्टीमध्ये सुद्धा. त्याच्यामध्ये हे जे मंगळसूत्र आहे हे साधारण 150 ग्रॅमचं आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलेलो आहे पुणा गाडगिल ज्वेलर्समध्ये, मेन ब्रँच जी आहे लक्ष्मी रोडला. या ब्रँचचं नूतनीकरण चालू असल्यामुळे ह्या बाजूच्या लेनने आपल्याला मागच्या साईडला ज्वेलरीचे कलेक्शन पाहायला भेटणार आहेत. खूप सुंदर असं लॉंग मंगळसूत्राचं कलेक्शन घेऊन आलेली आहे मी आज. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा, न स्किप करता. नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुणा गाडगिल ज्वेलर्समध्ये. आपण आता मंगळसूत्राचे डिझाईन्स आहेत ते बघत आहोत. आपण बेसिकपासून मंगळसूत्र बघूया. हे ब्लॅक मण्यांचं मंगळसूत्र असतं. तर ह्याची उंची असते 18 इंच 16 इंच 30 इंच 32 इंचची उंची. आपण हे सोबर सिम्पल असं दिसतं. त्याच्याकडे डायमंडचं पेंडंट समजा तुम्ही वेअर केलं ते आणखीनच छान दिसतं. त्याचं ब्युटी आणखीनच छान दिसते. याच्यामध्ये आहे मध्ये चेनचे मंगळसूत्र. याच्यामध्ये कसं नवऱ्या मुलींना सुरुवातीला काही समज नसते कसं घ्यायचं काय घ्यायचं. तर लग्नासाठी काळे मणी हे मोस्टली महत्त्वाचे असतात. त्या ह्याच्यामध्ये आपण हे जास्त सजेस्ट करतो की काळे मणी पण दिसतील, डिझाईन्स पण आहेत आणि वापरायला हे खूप छान दिसतं. एक जरी तुम्ही हे वेअर केलं साडीवर किंवा ड्रेसवर तरी हे छान दिसतं आणि लुक पण नवऱ्या मुलीचा छान दिसतं. याच्यामध्ये साधारण मंगळसूत्र आपल्याकडे 20 ग्रॅमपासून 35 ग्रॅम 40 ग्रॅम त्या दरम्यान येतात. याची वाटीमणी पण सोबर सिंपल छान असते. ताशी वाटी साधारण ह्याला घेतात. त्यानंतर आपण जे पुरातन आपले आई आजी जे वापरतात हे जोंधळी मणी, कंठी मणी, हे मोस्टली कसे हे दिसायला पण सोबर दिसतात त्या मनाने. काळे मणी असं साधारण जुन्या काळच्या लोकांना हे मंगळसूत्र जास्त आवडतं की त्याच्यामध्ये मणी पण दिसतात आणि सोन्याचे मणी पण दिसतात. ह्याचे मणी पूर्ण प्लेन असतात. 25 ग्रॅमच्या पुढे साधारण हे येतं. याचं एक पदर पण कोणी कोणी हाता हाऊस म्हणून करतात. त्याप्रमाणे हे दिसायला पण हे डेली वापरा, काही प्रॉब्लेम नाही ह्या मंगळसूत्राला. त्यामुळे मोस्ट ऑफ वाट्या ह्याच्यामध्ये घेतात आणि ह्याच्यामध्ये सुद्धा प्लेन वाटी जास्त करून थाळी वाटी ही घेतली जाते, कारण की मणी प्लेन असल्यामुळे इथे प्लेन वाटी छान दिसते. ही प्लेन मंगळसूत्र ब्लॅक मण्यांमध्ये. तसे आता 0 मणी नायलॉन मणी हे आधुनिक तिकडे जाणारं मंगळसूत्र आहे की जे दिसायला छोटंसं दिसतं, नाजूक मणी आहेत पण ह्याचे बंच जास्त असल्यामुळे हे वेअर करायला आणि फॅन्सी साडीवर वगैरे पार्टीवेअर साधारण हा नमुना आहे. पार्टीवेअरमध्ये सुद्धा हा जास्त पडतो. ह्याला तुम्ही वाट्या किंवा पेंडंट दोन्हीपैकी काही वेअर करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. फक्त हे ओकेजनसाठीच आहे, डेली यूजसाठी हे मंगळसूत्र नाही आहे. थोडंसं ॲडिशनल करायचं म्हटलं तर ह्याच्यामध्ये गोल्डन मणी पण ह्याच्यामध्ये येतात. असे जे आपण प्लेन बघितलं त्याच्याऐवजी हे गोल्डन मण्याचं पण येतं की जे नवरी मुलगीसुद्धा वेअर करू शकते. एक मॉडर्न नमुना म्हणून असं की हल्लीच्या मुलींना हे असं जास्त आवडतं, त्याप्रमाणे हे घालू शकतात. म्हणे अजून हे पिंजरा मंगळसूत्र. ह्याला पिंजरा का म्हणतात तर हे जे मंगळसूत्र आहे ह्याची जी रचना आहे केलेली ही पिंजऱ्यासारखी असते. म्हणजे कसं हा जो मणी आहे तो पिंजऱ्यामध्ये म्हणजे एका बंद तारेमध्ये पूर्ण बंदिस्त केलेला असतो आणि त्याच्या भोवती चारी भोवती हे असतात. दोन्हीकडनं जरी बघितलं आपण मागून पुढून तरी तोच प्रकार दिसतो. त्याच्यामुळे याला पिंजरा मंगळसूत्र म्हणतात. हे मंगळसूत्र दिसायला खूप सुंदर दिसतं आणि एक जरी वेअर केलं असं तरी ते दिसायला पण छान दिसतं. म्हणजे लुक वाईज खूप, कारण की हे जरा युनिक आहे त्याच्यामुळे युनिक पेंडंट ह्याला छान दिसतं. ज्यांना कोणाला नाही आवडेल त्यांना वाटीमणी पण घेऊ शकतात. हे पट्टी मंगळसूत्र हे जुन्या पद्धतीचंच आहे पण आता सध्या ह्याची क्रेज असते कारण की दोन्हीचा मिलाफ इथे झालेला आहे. एक पट्टी पण आहे, एक काळे मणी पण आहेत. त्यामुळे दोन्ही आणि बोथ साईडचे असल्यामुळे ते आणखीन छान दिसतं. ही नुसती पट्टी अशी वाटत नाही घातल्यासारखी की मंगळसूत्राचं लुक. ह्याला शक्यतो वाटीमणी आपण देतो
वाटीमुळे आणखीन ते छान दिसतं. साधारण 40 ग्रॅमच्या पुढे ह्याची रेंज येते. 40, 50, 60, 70 ह्याच्यामध्ये मोठे पीस पण आहे, जेणेकरून एक जरी तुम्ही घातलात तरी हा खूप सुंदर असा हा आहे. साधारण 168 ग्रॅमचा, म्हणजे 16 तोळ्याचा पीस आहे. पण घातल्यानंतर दुसरा दागिना घालायची गरज नाही याला, इतका सुंदर आहे हा. खूप सुंदर असं 16 तोळ्यांमध्ये हे मंगळसूत्रांची डिझाईन आहे. हे आपलं एक नवीन म्हणता येणार नाही, पण हे आपलं वेगळं आपला PNGचा दागिना आहे हा. आपल्याला ह्याला अवॉर्ड मिळाला, अवॉर्ड विनिंग पीस आपण ह्याला म्हणतो. तर 2006चं आपलं गोल्ड काउन्सिलचं अवॉर्ड असतं गोल्डचं, त्याच्यामध्ये ह्याला मिळालेलं आहे ह्या पीसला. मग आम्ही ह्याला गोल्ड अवॉर्ड विनिंग हा सेट म्हणतो. ह्याच्यावरती बांगड्या मॅचिंग येतात, बिंदी मॅचिंग येते, अंगठी मॅचिंग येते, टॉप मॅचिंग येतात, नेकलेस मॅचिंग येतात. इवन ह्याला छल्ला पण आपण करून दिलेला आहे ह्याच्यामध्ये. कोणाला असं वाटत असेल तर आपण जोडवी पण ह्याच्यामध्ये करून दिलेली आहेत कस्टमरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे. त्याच्यामुळे ह्याला पण ह्याच्यामध्ये येतो बारीक ह्याच्यामध्ये. तर हा पूर्ण म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत हा पूर्ण सेट आपण नवऱ्या मुलीसाठी करून दिलेला आहे. स्टार्टिंगच 88 ते 90 पासून येतो. आपण ह्याच्यातला हायएस्ट पीस 300 ग्रॅमचा एका कस्टमरला करून दिलेला आहे. अवॉर्ड विनिंग हा दागिना आहे. तर तुम्हाला जर असं मंगळसूत्र करायचं असेल तर तुम्ही करून घेऊ शकता, तेही आपल्या पुणा गाडगीळ ज्वेलर्समध्ये, जे की आहे लक्ष्मी रोडला. हा बंच मंगळसूत्र ज्याची आत्ता सगळीकडे फारच क्रेज आहे, म्हणजे सध्या हा ट्रेंडिंग हा पीस आहे बंच मंगळसूत्र. याच्यामध्ये येलो बंच येतात आणि त्याच्याप्रमाणेच हेही खूप सुंदर असं मंगळसूत्र आहे. याच्यामध्ये येलो बंच आहे, तसंच हा गोकाक बंच म्हणून पण आहे. खूप सुंदर असं हे पेंडंट आहे. व्हरायटी खूप आहे. खास लग्न सराईसाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आज. आणि याचे मेकिंग चार्जेस काय असतात? 20% असं तुम्ही जसं पॅटर्न घ्याल त्याप्रमाणे त्याचे मेकिंग घेतात. याच्यामध्ये कसं आहे, आणि दुसरी गोष्ट की तुम्ही त्याची नंबर ऑफ कॅटेगरी येते की 2 करायचे, 3 करायचे, 5 करायचे, त्याप्रमाणे आपल्यावर डिपेंड. जेवढं वजन जास्त तेवढे त्याचे बंच हे जास्त. त्यामुळे मला हा पण पीस असं छान दिसेल. सुंदर आहे. हे बघू शकता तुम्ही इथे. हे पेंडंटसुद्धा खूप सुंदर आणि हे खूप हेवी आहे. खूप सुंदर असं टेम्पल ज्वेलरीचं कलेक्शन मोठं. इथे आपल्याला पेंडंटमध्ये पण व्हरायटी भेटतील. प्रमाणे आपल्याकडे पट्टी मंगळसूत्र गोकाकमध्ये पण भरपूर आहेत, जेणेकरून काही महिलांना असं वाटतं की आता हे बंच इकडे तिकडे होतील, तर हे पट्टीमध्ये आपल्या साडीवरती वगैरे हे स्टिप बसतं व्यवस्थित. यामध्ये तुम्ही वाट्या सुद्धा लावू शकता. मंगळसूत्र 60 ग्रॅम 70 ग्रॅमच्या पुढे येतात पट्टीमध्ये सुद्धा. त्याच्यामध्ये हे जे मंगळसूत्र आहे हे साधारण 150 ग्रॅमचं आहे, 150 ग्रॅमचं आहे. हे साधारण आहे हे 80 ग्रॅमचं आहे. आणि हे साधारण आहे ते 139. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे पेंडंट काढून इथे वाटी पण तुम्ही लावू शकता. वेगवेगळ्या प्रकारच्या वाट्या येतात किंवा वाट्यांची ऑर्डर देऊन आपण वाट्या ह्या डिझाईनप्रमाणे पण करून घेऊ शकतो. ऑर्डरप्रमाणे काहीच प्रॉब्लेम नाही. खूपच सुंदर असे पेंडंट आहेत इथे. हे पाहू शकता तुम्ही. नवीन मॉडर्न मुलींसाठी आपण हे नवीन कलेक्शन घेतलं आहे अँटिक कलेक्शनमध्ये. याच्यामध्ये सेमी प्रेशर स्टोन आणि मोझोनाईट याचा वापर जास्त केलेला असतो. याच्यामध्ये याची रचना कशी असते की सोन्यासारखं वाटत नाही, त्याला थोडंसं असं काळपट पण म्हणजे घातल्यानंतर सुद्धा तर असं खूप असं बडक दिसलं नाही पाहिजे अंगावरती. ते जे आहे त्याच्याप्रमाणे आपण याची रचना केलेली आहे. आपण मगाशी जे बघितलं रजवाडी टाईप, याच्यामध्ये आपण मगाशी जर बघितलं तर त्याला आपण ह्याची वाटी लावलेली आहे. त्यामुळे ह्याचा जी लुक वेगळा आलेला आहे ह्याच्यामध्ये. हे पाहू शकता इथे आपण पाहतोय झिरो मनी नायलॉन मनीमध्ये हे आपल्याला मंगळसूत्र पाहायला भेटते. त्यामध्ये डायमंड सुद्धा आहे, डायमंडचं पेंडंट आहे.
आणि इथे खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. आपल्याला रजवाडी स्टाईलमध्ये आहेत आपल्या इथे, आणि तुम्हाला हवी तशी डिझाईन कस्टमाइज करून सुद्धा भेटेल. तेही आपल्या पुणा गाडगीळ ज्वेलर्समध्ये, जे की आहे लक्ष्मी रोड येथे. आपण इथे 3 तोळ्यापासूनचे मंगळसूत्राचे कलेक्शन पाहत आहोत. याची कलाकुसर खूप सुंदर असते आणि एक संथ दिसते मंगळसूत्र घातल्यानंतर सुद्धा. याच्यामध्ये लहान प्रकार पण येतो, म्हणजे लांबीने रुंदीने कमी पण दिसायला छान. प्रॉपर पट्टी मंगळसूत्र हे अशा प्रकारमध्ये येतात. म्हणजे किती ग्राम हे? हे साधारण 40-50 ग्रॅमच्या पुढे येतात. हे प्रॉपर पट्टी मंगळसूत्र आपलं. याच्यामध्ये सुद्धा कलाकुसर केलेली आहे दिसते बघा. हे जे पट्टी मंगळसूत्र आहेत त्यालाच आपण कस्तुरी मंगळसूत्र सुद्धा बोलतो. आणि हे जे आहे ते त्याच्यामध्ये काळे मणींचा वापर जास्त केलेला असल्यामुळे याला काळे मणी पण जास्त. हो, ह्याला चेन आहे मागे, आणि या मंगळसूत्राला काळे मणी आहेत. आणि चॉईसप्रमाणे तुम्ही घेऊ शकता.